नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलत असतो. आपले जे नेगेटिव्ह थॉट्स वेगवेगळे जे आहेत त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, ते कसे दूर करायचे, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स कसे वापरायचे, सकारात्मक विचार करण्यासाठी आयुष्यामध्ये आपले कुठले कुठले बदल करायचे, लाईफस्टाईल कशी मॉडिफाय करायची, अँझायटीवरती आपण बोललेलो आहोत. अँझायटी म्हणजे नक्की काय, सोशल अँझायटीवरती बोलणं झालेलं आहे. कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करायची, वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरचे व्हिडिओज तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स मिळतील. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतील, व्हिडिओजची लिस्ट दिसेल आणि मग त्याच्यातून तुम्हाला हवे त्या व्हिडिओचा तुम्हाला लाभ घेता येईल. तर आज जो आपण विषय आहे आपला तो आहे दुःखाबद्दल असणारा आपला दृष्टिकोन, जो की खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही एक कठीण काळ जात असेल, त्या काळातून तुम्ही जात असाल, कुठलंही दुःख असेल, कुठलाही त्रास, मानसिक त्रास होत असेल, तर त्या दुःखाबद्दल, त्या त्रासाबद्दल तुम्ही स्वतःला जे सांगता ना, किंवा जो दृष्टिकोन ज्याला आपण बिलीफ सिस्टीम म्हणतो, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जे बिलीफ्स असतात ना, ते खूप वर्षानुवर्ष आपण कॅरी करत आलेलो असतो. म्हणजे अगदी आपल्या लहानपणापासूनचे हे बिलीफ्स असतात. तर ते काही इरॅशनल बिलीफ्स असतात. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ही जी REBT नावानी जी थेरपी आहे, त्याच्यामध्ये असे इरॅशनल बिलीफ्स सांगितलेले आहेत की जे आपल्या दुःखाला आणि त्रासाला कारणीभूत ठरतात. त्याच्यावरती वेगळे 2 व्हिडिओज आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आज आपण आत्ता जे बोलणार आहोत ना, ते की स्पेसिफिक दुःख आणि त्रासाबद्दलचा आपला जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल, तो इरॅशनल बिलीफ काय असतो. एकतर मुळात आपण कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठलाही त्रास, कुठलाही जे आपण म्हणतो एक फेज, नेगेटिव्ह फेजमधून आपण जात असतो ना, तेव्हा बरेच इरॅशनल बिलीफ्स आपण कॅरी करत असतो. काय 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 वाटतं आपल्याला अशा वेळेला, की एकतर मुळात दुःख यायलाच नाही पाहिजे. हा एक सगळ्यात मोठा इरॅशनल बिलीफ असतो की आयुष्य म्हणजे ना कसं कंप्लीट आणि परफेक्ट आणि स्मूथ असायला पाहिजे. सगळं कसं एकदम सुरळीत सरळ मार्गी चालायला हवं. मध्ये आधी काही अडथळे नको, कुठलाही त्रास नको, सगळं कसं खूप छान कम्फर्टेबल असायला हवं, कुठलाही व्यत्यय नको, डिस्टर्बन्स नको, आणि सगळं कसं पटापटा सगळं व्यवस्थित व्हायला हवं आहे, झटकीपट व्हायला हवं आहे. तर इथे कितीतरी इरॅशनल बिलीफ्स आले आपले. कोणते कोणते आले की आयुष्य हे सुरळीत व्हायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी मला कम्फर्ट मिळायला. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट की मिळायला पाहिजे आणि मिळायलाच पाहिजे. जेव्हा मिळायलाच म्हणतो ना, तेव्हा आपण त्याला इरॅशनल म्हणतो. मिळायला पाहिजे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते नॉर्मल असतं, कारण सगळ्यांनाच वाटतं, तुम्हाला मला सगळ्यांनाच वाटतं की कम्फर्ट असला पाहिजे, सगळं काही व्यवस्थित असलं पाहिजे, सुरळीत असलं पाहिजे. पण त्याचा जेव्हा अट्टाहास होतो की मिळायलाच पाहिजे, तेव्हा मग आपलं नेगेटिव्ह सेल्फ टॉक सुरू होतं. कारण आपण दुसऱ्या बाजूसाठी तयारच नसतो. तेव्हा मिळायला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, नाही मिळालं तर ठीक आहे, आपण दुसरं ऑप्शन बघूयात किंवा त्याच्याशी ॲडजस्ट करूयात, असं कुठेतरी मनात असतं. जेव्हा मिळायलाच पाहिजे च लागतो, तेव्हा आपण त्या दुसऱ्या बाजूसाठी तयार नसतो. नाही मिळालं तर मग काय, त्याच्यासाठी मन तयार नसतं. आणि मग नाही मिळालं तर ते मला सहन होणार नाही, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडेला असेल ते, आणि ते खूप जास्त भयानक असेल, असं कुठेतरी जे नेगेटिव्ह सेल्फ टॉक तयार झालेलं आहे. त्यामुळे तो जो च आहे तो आपल्या त्रासाला कारणीभूत ठरतो. मग असे बरेच च आहेत, म्हणजे बरेच इरॅशनल बिलीफ्स आहेत की प्रत्येक गोष्ट ही कम्फर्टेबल असलीच पाहिजे. आयुष्य हे कायम सुरळीतच असलं पाहिजे. आयुष्य हे कायम परफेक्ट आणि कम्प्लीटच असायला हवं. कुठेही काही अडथळा नको, व्यत्यय नको. जे मला हवं ते एकदम पटकन मिळायलाच पाहिजे. ते पटकन नाही मिळालं तर ते भयंकर आहे, ते ऑफुल आहे, टेरिबल आहे, आणि ते मला सहनच होणार नाही, माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जाईल. दुःख आणि त्रासाबद्दल जे आता आपण बोलतोय ना, इथे हे सगळे इरॅशनल बिलीफ्स लागू पडतात. कारण सगळ्यात महत्त्वाचा बिलीफ काय झाला की आयुष्य सुरळीत असायलाच पाहिजे. मग आता मध्ये मध्ये जर काही अडथळे आले, दुःख आली, काही कठीण प्रसंग आले, तर ते त्याच्याशी अडॅप्ट करायला मन तयारच झालेलं नसतं. कारण इरॅशनल बिलीफ काय सांगतो की हे असं झालंच कसं, हे असं व्हायलाच नव्हतं पाहिजे. कारण माझा बिलीफ काय होता की सगळं सुरळीतच झालं पाहिजे, मग हा अडथळा आलाच कसा.
मग आता हा अडथळा आलाय तर मग हे मला सहन होणार नाही, मग मी ते सहन करू शकणार नाही आणि ते खूप भयानक आहे, असं काहीतरी ते नेगेटिव्ह सेल्फ टॉक सुरू व्हायला लागतं. आणि मग तो जो त्रास आहे ना तो आणखीन उग्र होतो किंवा आणखीन त्याचा त्रास जास्त वाटायला लागतो आपल्याला. कारण ते दुःख आपण ॲक्सेप्ट करत नाही, ती नेगेटिव्ह परिस्थिती होऊ शकते, घडू शकते, हे आपण मान्य करायला तयार होत नाही तिथे. किंवा दुःख झाल्यानंतर सुद्धा काय करायचं, कसं वागायचं ह्याचेही इरॅशनल बिलीफ्स असतात बऱ्याच वेळेला. की दुःख असलं म्हणजे कायम ते दुःख वाटूनच घ्यायला पाहिजे, कायम दुःखीच राहायला पाहिजे किंवा कशात आनंद मानलाच नाही पाहिजे, कायम त्याच गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. इथे बघा, हे काही आपण म्हणत नाही आहोत मुद्दामून स्वतःला, हे कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पेरले गेलेले इरॅशनल बिलीफ्स आहेत, खूप जुने पहिल्यापासूनचे, जे की आपण आपल्या समाजामध्ये वावरताना बघितलेले असतात, ऐकलेले असतात किंवा जे काही आपण आपल्याला एक्सपोजर मिळालेलं आहे त्याच्यातून आपल्या मनाने त्याचे अर्थ तसे काढलेले असतात आणि ते इरॅशनल बिलीफ्स आपले फॉर्म झालेले असतात. मग ते आपल्या वागण्यामध्ये उतरतात. मग दुःख झालं ना की कायम रडतच बसायचं, कायम ते उगाळतच बसायचं आणि कायम त्याच विचारांमध्ये राहायचं किंवा कायम समोरच्या माणसाला मी किती दुःखी आहे हे दिसलंच पाहिजे आणि म्हणून मग कशातच माझा आनंद मानेन असा होतो आणि मला आनंद वाटलाच नाही पाहिजे. हे कुठेतरी मनामध्ये असल्यामुळे त्या दुःखाच्या फेजमधून बाहेर काढण्यासाठी स्वतःला आपण तयार नसतो, कारण मी दुःखी आहे हे दिसलं पाहिजे मला स्वतःला सुद्धा आणि जगाला सुद्धा, असा तो बिलीफ कुठेतरी असतो. तर इथे महत्त्वाचा मुद्दा आपला काय जो काही चाललेला आहे तो हा आहे की आपल्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये दुःखाला जे स्थान आहे ना, त्रासाला जे स्थान आहे ना, ते खूप जास्त नेगेटिव्ह आहे. खूप जास्त नेगेटिव्ह दृष्टिकोन आपण त्या दुःखासाठी, त्रासासाठी बाळगलाय कायमच. तो आपल्याला जर कमी करता आला ना तर तिथे आपला 50% त्रास कमी होणार आहे. म्हणजे दुःख हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे जो आहे, म्हणूनच आपल्याला त्या सुखाची किंमत कळते किंवा आपल्याला जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आयुष्यामध्ये वाटायला येतात त्याचा आनंद आपल्याला तेव्हा जास्त असतो जेव्हा आपण त्या दुःखाच्या फेजमधनं किंवा त्या त्रासामधून आपण जेव्हा गेलेलो असतो. म्हणजे आयुष्यभर स्वतःच्या घरामध्ये राहिलेल्या माणसाला स्वतःचं घर बांधणं ही गोष्ट फार मोठी वाटत नाही, त्याचा फार मोठा आनंद वाटत नाही. पण तेच अर्ध आयुष्य एखाद्याने जर भाड्याच्या घरात काढलेलं असेल आणि ती व्यक्ती स्वतःचं घर बांधतो तर त्याचा आनंद खूप मोठा असतो. कारण का तर त्याने ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात, सगळ्या त्रासांना तोंड दिलेलं असतं आणि मग त्याच्या आयुष्यातला तो आनंद त्याच्यासाठी खूप मोठा होतो. ज्याला आईवडील नाही आहेत लहानपणापासून, त्याला समोरच्या माणसाकडे आईवडील आहे, त्याला आईवडिलांचं प्रेम आहे हे बघितल्यानंतर सुद्धा छान वाटतं. किंवा त्याला कोणी आईवडिलांसारखं प्रेम करणारी वडीलधारी माणसं मिळाली तर त्याला तर खूप मोठा आधार वाटतो, कारण का तर त्या सगळ्या दुःखातनं ती व्यक्ती गेलेली असते. त्यामुळे कुठलीही गोष्ट असेल, प्रेम असेल, पैसा असेल, मैत्री असेल, नातं, कुठलंही नातं असेल, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्या नसतात आयुष्यामध्ये तेव्हाच आपल्याला ते मिळाल्यानंतर त्याची किंमत जास्त चांगली वाटते किंवा त्यातला आनंद आणि समाधान जास्त छान वाटतो. म्हणून त्या दुःखाला ना एक स्थान आहे आयुष्यामध्ये, जे आपण अप्स अँड डाऊन्स म्हणतो. तर ते डाऊन्स पण यायला हवेत, कारण ते आल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येतं किंवा त्याच्यासाठी आपण प्रेरित होतो, मोटिवेटेड होतो की हां आता हे पार करून मला जायचं. आणि ते पार केल्यानंतर आपण ते पार केलंय ह्याचा आनंद खूप मोठा असतो. त्यामुळे तो मोठा आनंद मिळवण्यासाठी त्या दुःखाकडे आपल्याला बघण्याचा नेगेटिव्ह दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि तो बदलता आला तर खूप सोप्या होतील गोष्टी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचावा ह्याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.